लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला तर अकोल्याच्या पत्रकारांना झालेल्या शिक्षेबद्दल मूर्तिजापूरमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आणि जेलभरो आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। अकोला जिल्ह्यातील 5 पत्रकारांना आमदार अमोल मेटकरी यांच्या विशेषाधिकारी हनन प्रकरणी विधान परिषदेने 5 दिवसांची कोठडीची शिक्षा ठोठावल्याबद्दल मूर्तिजापूर तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवांनी आज तीव्र संताप व्यक्त करत उपविभागीय अधिकारी कार्यालय मूर्तिजापूर येथे मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्या नावाचे निवेदन सादर केले आणि ही कारवाई म्हणजे बेफाम राजकीय हुकुमशाहीचा उदय करण्याचा प्रयत्न असून पत्रकारांना त्वरित न्याय न मिळाल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहे। घटनेचे स्वरूप आणि तीव्र निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। उपरोक्त निवेदनात नमूद केल्यानुसार विधान परिषदेचे आमदार अमोल मेटकरी यांच्या विशेषाधिकार हनन प्रकरणी एका बातमी संदर्भात केलेल्या तक्रारीनुसार विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेच्या सभागृहात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे। यामध्ये अकोल्याच्या हर्षदा सोनवणे महिला पत्रकार, सतीश देशमुख संपादक, गणेश सोनवणे, अमोल नांदुरकर व अंकुश गावडे या 5 पत्रकारांना 5 दिवसांची कोठडीची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे। त्या हल्ल्यांच्या संदर्भात आपण शासनाकडे न्याय मागत होतो। आता शासनच पत्रकारांवर हल्ले करायला लागला आणि ते विधिमंडळासारख्या सभागृहातून आणि अधिवेशन सुरू असताना अधिवेशन सुरू असताना जर पत्रकारांवर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील, हक्कभंग आणणं म्हणजे हल्लाच आहे एक प्रकारचा तो पत्रकारावरचा, आणि हा अशा पद्धतीनं जर पत्रकारांवर अन्याय होत असेल तर मग आता शासन तर आपल्याला न्याय आपण मागतो शासनाकडे आणि शासनच जर आपल्यावर हल्ले करत असेल तर आता आपण न्याय मागायचा कोणाकडे? मग अशा परिस्थितीत आपल्याला काय करावं लागेल की आपली ताकद वाढवावी लागेल। आपली ताकद वाढवावी लागेल म्हणजे आपलं संघटन वाढवावं लागेल, आपलं संघटन मजबूत करावं लागेल आणि पत्रकारांनी आता वेगवेगळ्या संघटनांच्या गुंताळ्यात न अडकता एक पत्रकार म्हणून संघटित राहणं आवश्यक आहे। सद्यस्थितीत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अकोला येथील सन्माननीय आमदार, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय अमोलजी मेटकरी यांनी जो विशेषाधिकार हक्कभंग पत्रकारांच्या विरुद्ध दाखल केला होता, त्यानुसार आमच्या एका पत्रकार भगिनीसह 4 पत्रकारांना 5 दिवसाची जेलची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। अमोलजी मेटकरी हे आमचे घरचेच एक सदस्य आहेत, परंतु त्यांनी असं आपल्याला दुर्दैवाने म्हणावं लागेल की त्यांनी आपल्या मिळालेल्या अधिकारानुसार पत्रकारांवर अंकुश आणण्याचा आणि त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न यातून केलेला आहे असं दिसून येते। परंतु कितीही पत्रकारांवर अशा प्रकारचे जेलमध्ये टाकण्याचे किंवा त्यांना गाडीखाली कुचलण्याचे, त्यांच्यावर विविध खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडत असले तरी एक जरी सत्य लिहिणारा पत्रकार जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पत्रकारांचे मनोधैर्य कोणीही खच्चीकरण करू शकणार नाही, हे लक्षात घ्यावे। पत्रकारांनी आपली लेखणी चालवली की त्यांच्यावर अशा प्रकारचे दडपण आणले जातात। पत्रकारांनी काय फक्त स्तुतीसुमनच लिहावी का? पत्रकारांना मिळालेल्या बातमीनुसार ते आपली बातमी प्रकाशित करीत असतात। त्यांचा कोणाशी काही व्यक्तिगत हेतू नसतो, कोणाची बदनामी करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नसतो, तरी देखील पत्रकारांना अशा प्रकारे त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न वेळोवेळी आणि वर्षानुवर्षापासून केला जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील पत्रकारिता केली, त्यांचाच वसा पुढे अनेक पत्रकारांनी चालवला आणि सत्य लिहिताना आपल्या जीवाची पर्वा केलेली नाही। अशी पत्रकारिता आम्ही करणार आहोत आणि अशा प्रकारे जेलमध्ये पाठवून काहीही होणार नाही। उलट यामधून आपण म्हणू की कंदुक आपटता द्वेषाने उसळून येतो वेगाने, ज्याप्रमाणे चेंडूला आपण जितक्या जोरात खाली आपटू तेवढ्या जोरात तो वरती उसळून येणार आहे। आणि
पत्रकार हे आपली लेखणी अशाच प्रकारे सडेतोडपणे चालवत राहतील, किती वेळा आम्हाला जेलमध्ये पाठवा, आम्ही घाबरणार नाहीत. जय हिंद, जय भारत.